नमस्कार, तेजस्विनी देसाई फूड अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे मेथी बेसन रेसिपी। तर ढाबा स्टाईल रेसिपी आहे ही, हॉटेलमधील आहे। सेम त्या पद्धतीने मी तुम्हाला आज दाखवणार आहे। खूप टेस्टी होते आणि भाकरीसोबत किंवा भातासोबतही खूप छान लागते। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर मी इथे मेथी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एका कापडाने पुसून घ्यायची आहे। याच्यामध्ये पाणी जितकं होईल तितकं पाणी आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं नाही आहे, कारण का ही आपल्याला तळून घ्यायची आहे। त्यामुळे होता होईल तेवढं पाणी आपण त्यातलं निथळून घ्यायचं आहे आणि अशी कट करून घ्यायची आहे। बारीक कट करायची काहीच गरज नाही, थोडी थोडी मोठी कट केली तरीही चालेल। तर अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे। तर याचं प्रमाण म्हणाल तर 1 वाटी मी मेथी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता इथे। तर 1 वाटी मेथी घेतलेली आहे। तर आता ही आपल्याला तळून घ्यायची आहे। तर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला मेथी टाकून तळून घ्यायची आहे। याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला तळायची आहे। तर हॉटेलमध्ये सेम अशाच पद्धतीने करतात, तर त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे आणि खूपच मस्त होते। तर अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे। गॅस थोडा मंदच ठेवायचा, नाहीतर करपू शकते। तर झाल्यानं हलवायचं आहे, त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। कोणतीही रेसिपी करताना त्याच्या पद्धतीवर त्याची टेस्ट अवलंबून असते। आता हीच रेसिपी तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने केलात तर ह्याची वेगळी टेस्ट येते आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही केलात ना तर खूपच वेगळी आणि खूपच मस्त टेस्ट येते। एकदा नक्की ट्राय करून पहा। तर अशा पद्धतीने तळून झालेली आहे मेथी, तुम्ही बघू शकता याचा कलर बदललेला आहे। तर आता आपल्याला ही काढून घ्यायची आहे आणि ह्याचा तळताना पण खूपच मस्त वास सुटतो। तर आता मी हे काढून घेते एका ताटामध्ये। तर तुम्ही बघू शकता मेथीचा कलर बदललेला आहे आणि त्याची क्वांटिटी पण कमी झालेली आहे। तर आता त्यातलं थोडं मी त्या कढईतलं तेल काढून घेतलंय आणि 2-3 चमचे मी तेल ठेवलेलं आहे आणि 1 चमचा त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे। तुपामुळे एक वेगळीच टेस्ट येते या पिठल्याला। तर तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे, 1 चमचा मोहरी टाकायची आहे आणि चांगलं तडतडल्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर 1 चिमूटभर हिंग, कढीपत्त्याची 5 ते 7 पानं, त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि हे आपल्याला हलकं ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। ढाबा स्टाईल असल्यामुळे याला तेल थोडं जास्त लागतं। चमचमीत अशी रेसिपी होते ही। त्यानंतर कोथिंबीर फोडणीमध्ये टाकल्यामुळं काय होतं तर कोथिंबीरचा फ्लेवर चांगला उतरतो त्याच्यामध्ये। त्यानंतर चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मी काश्मीरी लाल चटणी वापरलेली आहे। तर या तिखटमुळे ना खूप छान रंग येतो आणि आधी आपण हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत, त्या हिशोबाने आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। त्यानंतर मी अर्धा चमचा याच्यामध्ये धना पावडर टाकलेली आहे। त्यानंतर 2 मोठे चमचे बेसन टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये। तर वाटीच्या प्रमाणानुसार म्हणत असाल तर अर्धी वाटी मी बेसन टाकलेलं आहे। आता हे बेसन आपल्याला या तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे। गॅस मंद ठेवायचा आहे, अजिबात करपू द्यायचं नाही।
तर असं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे त्याचा कलर हलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे, जास्तही भाजायचं नाही। बेसन भाजल्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते। हॉटेलमध्ये अशाच पद्धतीने बनवतात, त्यामुळे ते एकदम वेगळं लागतं। तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे याला। तर हे आपलं एक 2-3 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 2 वाट्या गरम पाणी ओतायचं आहे याच्यामध्ये। पाणी गरमच घालायचं आहे आणि मस्तपैकी असं हलवून घ्यायचं आहे। त्याच्या गुठळ्या शक्यतो होत नाहीत, तर असं मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता इथे तर शिजलेलं आहे बेसन। तर त्याच्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता। तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकता। तर इथे शिजलेलं आहे थोडं बेसन। आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर थोडंसं शिजू द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला जी आपण तळून घेतलेली मेथी आहे ना ती टाकायची आहे। तर पूर्ण सगळी मेथी टाकायची आहे। तर असं तळून घेतल्यामुळे ना खूपच मस्त टेस्ट येते। हां, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। एकदम जसं हॉटेलमध्ये करतात ना तशी सेम रेसिपी आहे। तर मी थोडंसं आणि गरम पाणी ॲड करते, मला थोडं पातळ हवं आहे यासाठी। थंड झाल्यानंतरही थोडं घट्ट होतं हे। आता थोडंसं आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून थोडा वेळ आपल्याला शिजत द्यायचं आहे। मंद गॅस ठेवायचा आहे। आता मी झाकण ठेवते याच्यावरती आणि 2-3 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। ऑलरेडी आपलं पिठलं शिजलेलंच आहे, पण मेथीबरोबर पण आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे। तर आपलं तयार झालेलं आहे मेथी बेसन। तुम्ही मेथी आणि झुणका पण म्हणू शकता, मेथी पिठलं पण म्हणू शकता। तर आणखी एकदा मी सांगते की जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर आपलं तयार झालेलं आहे मेथी बेसन। तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।